नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर जून 2026 वेतनासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट अर्थातच GR हे निर्गमित झालेलं आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता जून 2026 वेतन अपडेट संदर्भात महत्त्वपूर्ण GR काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर GR आहे। सेवार्थ प्रणालीतील अधिकारी किंवा कर्मचारी यांची KYC पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक पाहू शकता दिनांक 23 एप्रिल 2026। बघा, शासन परिपत्रक काय सांगतोय वाचा। 1 येथील परिपत्रकान्वये सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व वितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयका अगोदर KYC पूर्ण करण्याबाबत या ठिकाणी सूचना देण्यात आल्या होत्या। तथापि अद्यापही काही प्रशासकीय विभागाकडून सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व सहवितरण अधिकाऱ्यांच्या या अधीनस्थ असलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांनी माहे मे 2026 देय जून 2026 व वेतन देयकासमोर KYC पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे। मात्र यापुढे अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। दुसरे आहे सदरची मुदतवाढ ही सर्व जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळा शालेय शिक्षण विभाग शालार्थ प्रणाली महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित महाविद्यालये संस्था आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या मान्यता प्राप्त व अनुदानित आश्रमशाळा व संस्था वैद्यकीय विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण कौशल्य विकास विभागाच्या या अधीनस्थ संस्था आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यांना देखील या ठिकाणी लागू राहील। सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक या ठिकाणी पाहू शकता। हे शासन परिपत्र डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अशोक चौधरी कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन प्रति देखील तुम्ही पाहू शकता व प्रत या ठिकाणी कार्यवाहीस्तव पाहू शकता। एकूणच अशा पद्धतीने जून महिन्याचा जो या ठिकाणी वेतन आहे म्हणजे जून 2026 वेतन अपडेट संदर्भात महत्त्वपूर्ण असा GR दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।